विषय मराठी, कविता दुसरी, संतवाणी। संतवाणी अ जैसा वृक्ष नेने। प्रश्न पहिला, वृक्ष आणि संत यांच्यातील साम्य लिहून तक्ता पूर्ण करा। वृक्ष, संत। मित्रों, अगर वृक्ष मान अपमान समान मानतात। संत निंदा स्तुती समान मानतात। प्रश्न दुसरा, खालील तक्ता पूर्ण करा। वृक्ष, घटना, परिणाम। घटना, वंदन केले। परिणाम, त्याचे सुख वृक्षाच्या मनात नसते। घटना, घाव घातले। परिणाम, घाव घालणाऱ्याला तोडू नका असे म्हणत नाही। प्रश्न तिसरा, खालील विधानांपैकी सत्य विधान ओळखून लिहा। अ, संतांचे वर्तन वृक्षाप्रमाणे असते। आ, संतांना सन्मानाची अपेक्षा असते। ई, संत निंदास्तुती समान मानत नाहीत। ई, संत सुख आणि दुःख समान मानत नाहीत। खालील विधानांपैकी अ, संतांचे वर्तन वृक्षाप्रमाणे असते हे विधान सत्य आहे। प्रश्न चौथा, खालील शब्दांचे समानार्थी शब्द लिहा। वृक्ष, झाड। सुख, आनंद। सम, समान। प्रश्न पाचवा, काव्य संहिती तया न म्हणती छेदू नका या काव्यपंक्तीचा तुम्हाला समजलेला अर्थ सांगा। व शब्द सुईदोऱ्याप्रमाणे शिवण्याचे काम देखील करतात, म्हणून शब्दांचा वापर जपून करावा। मोजकेच बोलावे, पण बरे आणि खरे बोलावे। इथे प्रश्नाचे उत्तर लिहिताना पूर्ण अभंग लिहिण्याची गरज नाही, तरीही तुमच्या माहितीसाठी हा अभंग। घासावा शब्द, तासावा शब्द,
तोलावा शब्द बोलण्यापूर्वी. शब्द हेच कातर, शब्द सुई दोरा, बेतावेत शब्द शास्त्राधारे. बोलावे मोजके, नेमके खमंग खमके, ठेवावे भान, देश काळ पात्राचे. बोलावे बरे, बोलावे खरे, कोणाच्याही मनावर पाडू नये चरे. इथे तुम्हाला समजण्यासाठी अभंगाच्या काही ओळी सांगितल्या आहेत. आता पाहूया उपक्रम. वृक्षवल्ली आम्हा सोय रे वनचरे. हा अभंग वर्गात वाचून त्यावर चर्चा करा. या अभंगाची चाल मला अगदी योग्य येईल असे नाही, तरीही मी प्रयत्न करते. वृक्षवल्ली आम्हा सोय रे वनचरे, पक्षी सुस्वरे आळवीती. वृक्षवल्ली आम्हा सोय रे. येणे सुखे रुचे एकांताचा वास, नाही गुण दोष अंगा येत. आकाश मंडप पृथ्वी आसन, रमे तेथे मन क्रीडा कर.